सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करावं, विषय समजावून सांगावा आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीचा पाया मजबूत करून घ्यावा अशी अपेक्षा असते। परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये मूळ अध्यापन सोडून अन्य अशैक्षणिक कामांमध्येच शिक्षक गुरफटले असून त्याचा फारसा विचार होताना दिसत नाही। त्याबाबत शासन आदेश निघूनही तो गुंडाळून ठेवण्यात आल्याचं चित्र दिसून येतंय। गगनबावडा तालुक्यातील शिक्षक अशैक्षणिक कामामुळे दिवसभर व्यस्त राहतात, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसतात, त्यामुळे शिपाई आणि लिपिकांनी करायची कामं शिक्षकांनाच करावी लागतात। त्या शाळेतील ही सर्व कामं शिक्षकच वाटून घेऊन करतात। याशिवाय केंद्र शाळा तालुका पातळीवर बोलावल्यानंतर जावं लागतं। शिष्यवृत्तीसाठी मुलांना बसवण्यापासून त्यांचे जादा तास घेणं, संबंधित परीक्षा केंद्रावर त्यांना घेऊन जाणं, विविध क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घेणं आणि स्पर्धेच्या ठिकाणी नेणे आणणं ही सर्व कामं शिक्षकांनाच करावी लागतात। तसंच जमा खर्च आणि देखभाल, लिपिकाची सर्व कामं, गणवेश तयार करून घेणं आणि वितरण करणं, शालेय पोषण आहारावर लक्ष ठेवणं, धान्य उतरून घेणं, BLOचं काम, शाळा साफसफाई करून घेणं, स्वच्छतागृह साफ करून घेणं, मुला-मुलींना लोहयुक्त गोळ्या देणं, ऑनलाईन माहिती भरणं, पगार बिलं तयार करणं, केंद्र स्तर आणि तालुका स्तरावर मीटिंगला उपस्थित राहणं, पाठ्यपुस्तकं ताब्यात घेणं आणि वितरण करणं, शाळा रंगरंगोटी करून घेणं, बागबगीचा करणं अशी जादा कामं करावी लागतात। शिक्षकांचं मूळ काम शिकवणं असून या कामाव्यतिरिक्त इतर कोणतंही काम शिक्षकांना असू नये। गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक शाळा द्विशिक्षिकी आहेत। या ठिकाणी एक शिक्षक या कामांमध्ये अडकला की अध्यापनाचा सर्व भार एकाच शिक्षकावर पडतो। त्यामुळे ही सर्वात मोठी अडचण होतीये। शिक्षकांना अशैक्षणिक कामं न लावण्याबाबत शासन निर्णय होऊनही तो फक्त कागदावरच आहे, त्यामुळे शिक्षक वर्ग त्रस्त झालाय।